आता आपण सिनेमाकडे येऊया. इथे देखील नवीन ॲक्टरला साधारण 400, 800, 1000 रुपये पर डेच्या हिशोबाने अगदी सुरुवातीला अगदी नवीन ॲक्टर आहे, त्यांना काहीच माहिती नाही आहे, पहिल्यांदा ॲक्टिंग करतोय, त्याला 400 ते 1000 या रेंजमध्ये पर डे पेमेंट मिळतं. आणि मग जसं की मी मगाशी म्हणालो की जशी तुमच्या नावाची चर्चा होते, समोरच्या डायरेक्टरला, प्रोड्युसरला तुम्ही हवेच आहात, असं जर का व्हायला लागलं की हळूहळू इकडे पण तुमचे पैसे वाढायला लागतात. सिनेमामध्ये इकडे तुम्ही 1000 रुपये पर डे, 2000 रुपये पर डे, 5000 रुपये पर डे, 20-25 हजार रुपये पर डे, 50,000 रुपये पर डे, 1,00,000 रुपये पर डे घेणारे ॲक्टर्स आहेत इकडे, 2-2 लाख, 3-3 लाख रुपये पर डे घेणारे ॲक्टर्स इकडे आहेत. किंवा मग कधी कधी पूर्ण सिनेमाचे पैसे तुमचे ठरवले जातात आणि टप्प्याटप्प्याने दिले जातात. आता सिनेमामध्ये तुमचे पैसे कसे मिळतात, किती दिवसांनी मिळतात? जर का 1-2 दिवसाचं काम असेल तर ते त्याच दिवशी मिळतात. जर का जास्त दिवसांचं काम असेल तर जसं शूटिंगचं शेड्यूल संपतं त्या दिवशी तुमचं पेमेंट मिळतं. आणि जर का ह्याच्यापेक्षा खूप मोठी भूमिका तुम्ही करत असाल तर तुमचं कॉन्ट्रॅक्ट बनतं आणि मग त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये सिनेमाचं तुमचं पेमेंट किती आहे ते सगळं मेन्शन केलं जातं आणि मग टप्प्याटप्प्याने तुम्हाला पेमेंट केलं जातं. उदाहरणार्थ सायनिंग अमाऊंट, म्हणजे जेव्हा ते कॉन्ट्रॅक्ट तुम्ही साईन करता त्यावेळी कदाचित 15-20% तुम्हाला पेमेंट करतील. शूटिंगच्या आधी 15-20%, शूटिंग झाल्यावर एक 15-20%, 20% किंवा 30%, आणि मग